पुढचा प्रकार आहे रौद्र रस। रौद्र रस म्हणजेच आपल्याला जेव्हा राग येतो किंवा द्वेषाची भावना निर्माण होते तेव्हा रौद्र रसाची निर्मिती होते। आपल्या मनातील रागभाव म्हणजेच काय तर रौद्र रस। माझ्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग इथे उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते। मी एके रात्री पूर्ण रात्रभर जागून असाइनमेंट माझी पूर्ण केली, परंतु सकाळी कॉलेजला जाण्या अगोदर माझ्या लहान भावाने त्याच्यावर शाई सांडली आणि त्यामुळे माझी पूर्ण असाइनमेंट खराब झाली। मला त्याचा राग आला, मी त्याच्यावर रागावले। माझ्या मनात जो राग निर्माण झाला ती रागाची भावना म्हणजेच काय तर रौद्र रस। पुढचा प्रकार आहे भयानक रस। भयानक रस म्हणजेच आपल्यावर काही वेळा असा प्रसंग उद्भवतो ज्यामुळे आपल्याला भीतीची भावना स्पर्शून जाते, जसे की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणे किंवा अपघात होणे किंवा एखादी आपत्ती निर्माण होणे। उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडत आहे। पाऊस एक दिवस पडला, 2 दिवस पडला, तिसऱ्या दिवशीही तो पडतच आहे। पावसाची पातळी ही देखील वाढत चालली आहे आणि रस्त्यावरचे पाणी हे घरात शिरले आहे आणि त्यामुळे आपल्याला भीती वाटते की आता पुढे काय होईल, हे संकट आपण कसे दूर करावे, अशी मनाला भीती स्पर्शून जाते आणि हा जो भीतिभाव मनामध्ये निर्माण होतो त्यालाच भयानक रस असे म्हणतात। पुढचा प्रकार आहे बिभत्स रस। बिभत्स रस म्हणजेच काही प्रसंगी आपल्याला जेव्हा तिटकारा वाटतो किंवा एखाद्या गोष्टीची किळस येते किंवा वीट येतो तेव्हा जो भाव निर्माण होतो त्यालाच बिभत्स रस असे म्हणतात। उदाहरणार्थ आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो आहोत आणि तेथील आचारी हा त्याचे नाक पुसत आहे आणि एका हाताने घाम देखील नितरवत आहे आणि अशाच घाणेरड्या आणि अस्वच्छपणे तो तिथे स्वयंपाक करत आहे। हे बघून आपल्याला अतिशय किळसवाणं वाटतं आणि हा जो किळस भाव मनात निर्माण होतो त्यालाच बिभत्स रस असे म्हणतात। पुढचा आहे अद्भुत रस। अद्भुत रस म्हणजेच काही प्रसंगी आपल्याला एखादी गोष्ट बघितल्यानंतर आश्चर्य वाटतं किंवा ही गोष्ट किती अद्भुत आहे अशी भावना मनात निर्माण होते, तेव्हाच त्याला अद्भुत रस असे म्हणतात। उदाहरणार्थ आपण सोनपरीची गोष्ट वगैरे ऐकली असेलच, त्यामध्ये दाखवलं जायचं की ती सोनपरी एका काठीच्या जादूने एका उंदराला माणूस तर माणसापासून उंदीर बनवत होती। हे बघून आपण आश्चर्यचकित होत होतो आणि आपल्या मनामध्ये हे किती मोठं आश्चर्य आहे असा भाव निर्माण होत होता। हा जो भाव निर्माण होतो त्यालाच अद्भुत रस असे म्हणतात। पुढचा आहे शांत रस। शांत रस म्हणजेच आपण जेव्हा सकाळी एखादी भुपाळी ऐकतो तेव्हा ते ऐकून आपल्या मनाला शांती वाटते, तर जेव्हा आपल्या मनाला असा शांत भाव जाणवतो तेव्हा त्याला शांत रस असे म्हणतात।